सर्वोच्च न्यायालयाच्या वरती कोणीच नाही आहे. सर्वोच्च न्यायालयाचा मान राखूनच या सगळ्या प्रक्रिया सुरू आहेत. 90 दिवसामध्ये चौकशी पूर्ण करा आणि निवडणूक घ्या, हाच आदेश सर्वोच्च न्यायालयाचा आहे. आणि मला वाटते त्याच धर्तीवर राज्य शासनानं हे आदेश काढलेले आहेत. 90 दिवसामध्ये ठराव एकत्रित करणं, निवडणूक तर होणार नाही 90 दिवसाच्या आधी, परंतु या 90 दिवसामध्ये पात्र संस्था त्यांचे ठराव एकत्रीकरण करणं, अपात्र संस्था बाजूला काढणं, या सगळ्या प्रक्रिया करायला काय अडचण आहे असं मला वाटत नाही. आता ते म्हणत असतील निवडणूक होणार नाही तर मला त्याची कल्पना नाही आहे, परंतु राज्य शासनानं जे परिपत्रक काढलेलं आहे त्यानुसार ही प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि योग्य वेळी निवडणूक होईल. माझंही हेच म्हणणं आहे की सरकारात यापूर्वी कधीही सत्ताधारी पक्ष विपक्ष असे कधी पक्षांचे पॅनल होत नव्हते, परंतु 5 वर्षापूर्वी महाविकास आघाडीनं तेच केलं ना. इथं तुम्ही बघितलं तर त्यावेळेच्या बातम्या माझ्याकडे पेपर कटिंग्स आहेत, सगळे त्यावेळेच्या बातम्या सगळ्या आहेत. कशा पद्धतीनं त्यांनी महाविकास आघाडीचं पॅनल झालं पाहिजे या दृष्टिकोनातून सगळ्या आमदारांना सगळ्या मंत्री महोदयांना वेटीस धरून ते पॅनल झालं होतं. नाहीतर इथं स्थानिक पातळीवर जर निवडणूक झाली असती तर हा दूधसंघ कधीच माडिक साहेबांच्या ताब्यातून गेला नसता आणि सुरळीत आणखीन त्याचं नावलौकिक झालं असतं. पक्ष सर्किट बेंच झालं, आता IT पार्क होणार. आपलं कोल्हापूर आता मेट्रो सिटी होणार. कोल्हापूर पासून हाकेच्या अंतरावर वडणगेमध्ये बुक करा सर्व सोयींनी युक्त प्लॉट आता फक्त 7 ते 9 लाखात. आजची गुंतवणूक हे उद्याचा मोठा फायदा असेल. बुकिंगसाठी संपर्क गोमटेश डेव्हलपर्स 940453 9293 आणि 989082 9293.